निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. प्राजक्त तनपुरे अखेर कन्फ्यूज, पाठिंबाही नाही आणि प्रवेश देखील नाही. नेमकं घोडं अडलंय कुठं? राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेत चर्चेचा विषय ठरलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. राहुरीत मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार त्याच दिवशी तनपुरे हे देखील निर्णय घेणार होते. मात्र अक्षय कर्डिलेंसाठी फडणवीसांची सभा पार पडली तरीही तनपुरे यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत देखील कोणतंही पाऊल उचललं गेलं नसल्यानं तनपुरे हे अजूनही कन्फ्यूज असल्याचं दिसून आलंय. निवडणुकीतून माघार घेतल्यानं तनपुरे हे कर्डिले यांना पाठिंबा देणार की याबाबत कार्यकर्तेही संभ्रमात असल्यानं त्यांची ही मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गोची झाली. खरं तर राहुरी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते. तसा त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. त्यांच्यासमोर उभे असलेले भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले अक्षय कर्डिले हे नवखे असल्यानं तनपुरे यांच्यासाठी आमदारकीची वाट ही सुखरूप होती. मात्र तनपुरे निवडणूक लढवणार की नाही याबाबत स्पष्टता येत नव्हती. तनपुरेंचा बदलता पेहराव यामुळे ते राष्ट्रवादी कोण लढणार की अपक्ष याबाबत देखील तर्कवितर्क लावले जात होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपण निर्णय घेऊ असं तनपुरे सांगत होते. मात्र अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मात्र काहीतरी वेगळंच घडलं आणि त्यांनी अर्जच भरला नाही. 6 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे वरिष्ठ नेते म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्याचबरोबर वरिष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांची भेट घेत निवडणुकीतून माघार घेण्यास विनंती केली आणि त्या विनंतीला तनपुरे यांनी मान्यता देखील दिली आणि त्यांनी माघारी घेतली. त्यानंतर माध्यमांसमोर तनपुरे म्हणाले की मतदारसंघातील प्रश्न सोडवणं हे फार गरजेचं आहे आणि आपल्याला हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळालेले आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील हा शब्द देण्यात आल्यानं आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी सांगितलं होतं. येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपला निर्णय जाहीर करू असं देखील तनपुरे म्हटले होते. त्यानंतर तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा जी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झाली. 20 एप्रिल रोजी राहुरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी येत होते. त्याच दिवशी तनपुरे देखील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तनपुरे यांचा पक्षप्रवेश होणार याही चर्चा रंगू लागल्या. मात्र आपण अद्यापही राष्ट्रवादीतच आहोत असं तनपुरे सांगत होते. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला कुठेतरी ब्रेक लागल्याचं देखील चर्चा रंगू लागल्या. तनपुरेंची ही स्टंटबाजी त्यांच्याच अंगलट आल्याचं आता दिसून येत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची पक्षात केवळ अवहेलना होती असं म्हणत तनपुरे यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीवरती निशाणा साधला होता. आपण वेगळ्या वाटेवर असल्याचं देखील सूचक वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. यातच रवींद्र चव्हाण देखील म्हणाले की तनपुरे भाजपात आले तर त्यांचं आम्ही स्वागत करू. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी असं काही एक घडलेलं नाही. उलट फडणवीस यांनी आपल्या उमेदवाराची पाठ थोपटावत एक प्रकारे तनपुरे यांना चकमेट केलाय. फडणवीस सुदर्शन फिरवणार, राम शिंदे यांचं काल राहुरीत सूचक वक्तव्य त्यांनी तनपुरेंच्या भेटीनंतर केलं होतं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. प्रदीर्घ काळ त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली व त्यानंतर त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. फडणवीस हे सुदर्शन चक्र फिरवणार व काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असं सूचक वक्तव्य शिंदे यांनी केलं होतं. मात्र फडणवीसांची सभा पार पडली, कोणताही निर्णय याबाबत झाला नाही. त्यामुळे शिंदे यांचं वक्तव्य देखील निरर्थक ठरल्याचं बोललं जात आहे. तनपुरेंनी माघार का घेतली याचंही काही कारणे आहेत याची चर्चा सुरू आहे. केंद्रात व राज्यात भाजपचं सरकार आहे, विरोधी पक्षात काम होत नाही असं तनपुरे यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं. यामुळे त्यांची पावले ही सत्तेच्या दिशेनं असल्याचं देखील अधोरेखित होत होतं. अक्षय कर्डिले यांच्यासाठी तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र त्याचं विधान परिषदेवर त्यांचं पुनर्वसन केलं जाईल अशा चर्चा देखील सुरू होत्या. तसेच तनपुरे यांची सुरू असलेली ईडी चौकशी या देखील थांबल्या जातील असं देखील बोललं जात होतं. मात्र 20 एप्रिल रोजी निर्णयाच्या तयारीत असलेले तनपुरे यांनी अद्यापही आपला निर्णय जाहीर केला नसल्यानं मागण्या फिसकटल्यानं तनपुरे हे निर्णय घेत नसल्याचं
देखील दबक्या आवाजात चर्चा आता सुरू झाली. निर्णय नाही आणि स्टंटबाजी व केवळ चर्चांना उधाण. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन आपण निर्णय घेणार असल्याचं तनपुरे वारंवार सांगत होते. त्या अनुषंगानं कार्यकर्ते देखील तनपुरे यांची भेट घेत काय केलं पाहिजे यावर चर्चा करतायत. मात्र 10-12 दिवस होऊन देखील तनपुरे यांनी कोणताही निर्णय हा घेतलेला नाही. उघड अक्षय कर्डिले यांना पाठिंबाही नाही किंवा आपण पक्षात असल्याचं बोलतही नाही. तनपुरे यांच्याच पक्षातील उमेदवारांच्या प्रचारात किंवा सभांमध्ये देखील ते सध्या दिसत नाहीयेत. यामुळं तनपुरेंची दुटप्पी भूमिका ही त्यांच्यासाठीच अडचणीची ठरते की काय, असं आता काही दिवसात बघायला मिळणार आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो, राहुरी, अहिल्यानगर.